नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी जाहिरात अर्ज केली आहे. ड्रग इन्स्पेक्टर पद भरती करण्यासाठी एकूण 109 पद आहेत. एकूण 109 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तुमच्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. सुवर्ण संधी आलेली आहे. 109 पद आलेले आहेत. काय करायचं आहे? आपली इथे ऑनलाईन ऍप्लिकेशनची दिनांक दिलेली आहे 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला जे आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन दुपारी 2 वाजता उघडेल. ते तुम्हाला 21 तारखेपर्यंत पूर्ण करायचे आहेत. 21 तारखेपर्यंत तुम्हाला ही शेवटची दिनांक दिलेली आहे. त्या पहिलेच तुम्हाला सर्वांनी हे ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत की तुम्ही पेमेंट म्हणजे शुल्क कसे भरू शकतात, याची फीस कशी भरू शकतात. ऑनलाईन पेमेंट पण करू शकतात, ऑफलाईन पेमेंट पण करू शकतात. दोन्ही तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत इथे. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने ऑनलाईन कसं करायचं आहे, जे तुम्ही आतापर्यंत जी पण एक्झामिनेशन दिली असेल, तुम्ही ऑनलाईन कसं पे करत असतात UPI थ्रू, तर इथे पेमेंट गेटवे तुम्हाला अवेलेबल करून देतील. त्याची सर्व जानकारी जी आहे तुम्हाला इथे याच ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये मिळेल. तुम्हाला फक्त हे ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे डाउनलोड करून बघायचं आहे, काय काय दिलेली आहे, काय काय स्टेप्स आहे. दुसरी आहे ऑफलाईन पद्धती. ऑफलाईन पद्धती जी आहे ते तुम्हाला चलान भरून जे आहे भरायची आहे. चलान भरून शुल्क भरायचं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया जे आहे ती बँक आहे. चलानसाठी तुम्हाला चलान पहिले इश्यू करायचं आहे, मग ते भरून तुम्हाला द्यायचे आहे. त्याची जी आखरी शेवटची दिनांक आहे ते 25 ऑगस्ट 2025 सांगितलेली आहे. ठीक आहे. तर हे 2 तारीख तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा. पहिली आहे 1 ऑगस्ट चालू होणार आहे. काही पण करा, पहिले फॉर्म भरून घ्या, कारण की मग शेवटची दिनांकपर्यंत कशाला थांबायचं आहे, जर आपल्याकडे एवढी सुवर्ण संधी आलेली आहे. हो की नाही? मग आता बघूया की तुम्हाला इथे सांगितलेलं आहे एक्सपिरियन्स पाहिजे, म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. ठीक आहे, आमच्याकडे सुवर्ण संधी आहे, पण एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? तुमच्यासाठी इथे यांनी एलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये एकदम स्पष्ट लिहिलेलं आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला डिग्री पाहिजे इन फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्स किंवा मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्मकोलॉजी और मायक्रोबायोलॉजी. इथे तुम्हाला एक्सपिरियन्सची काहीही गरज नाही मिळत. तुम्हाला समजते हे किती किती छान गोष्ट आहे की तुम्हाला आता एक्सपिरियन्सची काही गरज नाही मिळत. तुम्ही डायरेक्ट, जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे, तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहोत, कुठून? महाराष्ट्रामधून. तुम्हाला महाराष्ट्रामधून रजिस्टर्ड फार्मासिस्ट व्हायला एकदम आवश्यक आहे. तुम्ही महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया मधून रजिस्टर्ड असोसिएट असायला पाहिजे. तिथेच रजिस्टर करा आणि तुम्ही हे फॉर्म भरू शकतात, कारण की हे फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्र लोकांसाठी ही अर्जी आलेली आहे. तुम्हाला हे भरायचं आहे. ही जी वेबसाईट आहे mpsc.gov.in, इथेच जाऊन तुम्हाला हे सर्व गोष्टी हे सर्व नोटिफिकेशन तिथून तुम्ही बघू शकतात. मग दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे काही लोक इग्नोर करतील. तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, इथे 2 प्रकारचे 2 स्टेप असतात एक्झामिनेशनचे. पहिले तुम्हाला पहिली जर आहे ते पहिली जे आहे आपली MCQ टाईप एक्झामिनेशन असणार. ती MCQ टाईप एक्झामिनेशन तुम्हाला क्लिअर करायची आहे. काय असते त्या MCQ टाईप मध्ये एक्झामिनेशन मध्ये ते मी तुम्हाला पुढे ह्या व्हिडिओमध्ये सांगेल. फक्त तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. दुसरी जी स्टेप आहे ते इंटरव्ह्यूची स्टेप आहे. काय आहे? इंटरव्ह्यूची स्टेप आहे. मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांनाच त्यांची शिफारस जी आहे त्याच्यावर विचार केला जाईल. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये 41% मार्क्स, 41 मार्क्स जे आहे तुम्हाला घ्यायचेच आहे. हा कट ऑफ आहे इंटरव्ह्यूचा. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये 41% मार्क्स पाहिजेच पाहिजे, तरच तुमचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे, जरी तुम्ही MCQ वाली स्टेज 1 जे असतील, जो पहिला पडाव असेल तुमचा, तो MCQ सॉल्व्ह करून तुम्हाला ते नॉर्मल मेरिट लिस्ट मध्ये नाव काढायचं आहे. मेरिट लिस्ट मधून पण तुम्हाला काही लोक जे असतील, म्हणजे 109 पद आहे, तर त्या किमान जास्त लोक घेतील आणि त्यामधून पण 109 लोक कसे सिलेक्ट होणार, ते इंटरव्ह्यू पास केल्यानंतर. म्हणजे फक्त तुम्हाला MCQ एक्झाम पास नाही करायची आहे, तुम्हाला इंटरव्ह्यू पण पास करायचा आहे, तर तुम्ही क्वालिफाय असणार ह्या एक्झामिनेशन मध्ये, तर तुम्हाला ही पोस्ट भेटणार. आणि इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला 41% घ्यायलाच लागतील.
तरच तुम्ही पुढे ही पोस्टसाठी एलिजिबल असणार किंवा नसणार. म्हणून हे डोक्यात ठेवा. तुम्हाला इंटरव्ह्यू पण द्यायचा आहे. फक्त एक एक्झामिनेशनचा एक पडाव नाही आहे, 2 पडाव आहेत. 2 पडाव पार केले तरच तुम्हाला ही सुवर्ण संधी जी आहे ती घेण्यात आवश्यक असेल. इथे एक अजून आहे, वेतन श्रेणी काय आहे, काय वेतन श्रेणी आहे तुम्ही बघा. तुमच्यासाठी एक मोटिवेशन म्हणून काम करेल ही वेतन श्रेणी. ही आहे S15 रुपये 41,800 to 1,32,300. तुम्ही समजू शकतात. 41,800 ते आहे आपली 1,32,300 रुपये या रेंजमध्ये तुम्हाला सॅलरी इथे वेतन देण्यात येतील जर तुम्ही हे एक्झामिनेशन क्वालिफाय करतील तर. तुम्ही समजू शकतात, हे तुम्हाला एक वेतन श्रेणी म्हणून तुम्हाला एक मोटिवेशन दिलेलं आहे इथे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने. मग दुसरी जी गोष्ट आहे, तुम्हाला इथे हे सर्व जे फॉर्म्स दिलेले आहेत ते भरायचे आहेत. जसं अर्जातील नावाचे पुरावे तुम्हाला दाखवायचे आहेत, ते तुम्हाला जे सांगतील ते ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही आरामात बघू शकतात आणि भरू शकतात. मग वयाचा पुरावा द्या आणि हे सर्व पीडीएफ जे आहे ते तुम्हाला पाहिजे. पीडीएफ ची जे लिमिट आहे ते 50 KB ते 500 KB पर्यंत आहे. हे पण गोष्टी लक्षात ठेवा. 50 KB ते 500 KB पर्यंत तुम्हाला ही पाहिजे. आणि दुसरं कसं भरायचं आहे फॉर्म ते डिटेल्स तुम्हाला सांगता येतील जेव्हा फॉर्म अवेलेबल होतील. मग दुसरी चीज आहे, तुम्हाला इथे बघा हे जे आहे वेबसाईट दिलेली आहे, याच्यावर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे mpsconline.gov.in. तुम्हाला किती फीस भरायची आहे, किती शुल्क आहे, किती रुपये आहे. जे अनरिझर्व्ड कॅटेगरी आहे, जे खुले वर्ग आहेत, जे ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांना 394 रुपये इथे सांगितलेले आहेत. आणि मागील जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांच्यासाठी जे आहे 294 रुपये इथे ठेवलेले आहेत. तर ही शुल्क जे आहे तुम्हाला भरायची आहे आणि हे नॉन रिफंडेबल आहे. तुम्हाला हे शुल्क भरल्यानंतर परत नाही मिळणार. तर समजून घ्या, जे खुले वर्ग आहे 394, जे मागचे वर्ग आहे बॅकवर्ड क्लासेस आहे त्यांच्यासाठी 294 इथे फीस ठेवलेली आहे. मग हे सर्व झालं ऍप्लिकेशन मध्ये. मग बघा आता हे जे आहे हे मी सिलेबस आणलेला आहे तुमच्या सर्वांसाठी. हे सिलेबस जे आहे ना आपल्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच आहे, पण 2015चा सिलेबस आहे. तर आपण एक अंदाजा घेऊ शकतो की या 2025 मध्ये काही कोणत्या गोष्टींवर एक्झामिनेशन असू शकते. पण असं शक्य नाही की ह्याच्या बरंच असू शकते. समजलं, याच्या व्यतिरिक्त पण जाऊ शकते, याच्या बाहेर पण क्वेश्चन विचारू शकतात. हे आता आपल्याला माहित आहे. आपण फक्त एक अंदाजा घेऊ शकतो हे बघून की काय आलेलं 2015 मध्ये. तर इथे एकूण 100 प्रश्न विचारलेले आणि गुण होते 200. म्हणजे एकाचे 2 मार्क्स आहे, एक MCQ चे 2 मार्क्स आहेत. 1 तास हा तुम्हाला काल दिलेला होता. इंग्रजी माध्यम दर्जा पदवी. आणि हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे प्रत्येक 4 चुकीचा उत्तरांसाठी 1 प्रश्नाचे गुणा वजा करण्यात येतील. म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग आहे. किती आहे? 25% नेगेटिव्ह 1/4 ची नेगेटिव्ह मार्किंग आहे. समजून घ्या, 1/4 ची नेगेटिव्ह मार्किंग आहे. समजलं. मग हे आपण बघू शकतात काय काय सिलेबस मध्ये आहे. तुम्ही इथे बघू शकतात. हे आपलं फार्माकोलॉजी झालं, टॉक्सिकोलॉजी झालं, हे सर्व पॅथोफिजिओलॉजी, फार्माकोलॉजी, टॉक्सिकोलॉजी हे तुम्हाला एक आयडिया देतील की तुम्हाला कुठून काय अभ्यास करायचा आहे. मग मायक्रोबायोलॉजीचे या इथे सिलेबस दिलेला आहे. मग आपल्याकडे बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री, फार्मास्युटिकल्स हे आपल्याला विचारलेलं आहे इथे. मग आपल्या जनरल नॉलेज इथे नॉन फार्मा पार्ट पण असतील, ते एकदम आपल्याला विचारले जातील. नॅशनल हेल्थ प्रोग्राम झालं, DPCO आपलं ड्रग प्राइसिंग कंट्रोल ऑथॉरिटी झाली, पॉइझन्स, अँटीडोट, असेन्शियल ड्रग हे सर्व काही विचारलेलं जाईल. करंट इव्हेंट्स मध्ये आपला करंट अफेअर येणार. इंटेलिजंट टेस्ट मध्ये काय विचारलं झालं की क्वेश्चन विल बी आस्क्ड टू टेस्ट हाऊ फार कॅन्डिडेट कॅन थिंक क्विकली अँड ॲक्युरेटली, असे इंटेलिजन्स टेस्ट पण असणार. समजलं. तर हे 2015चा सिलेबस होता. याला बघून आपण एक आयडिया घेऊ शकतो की काय विचारू जाऊ शकते. तर हे एक संधी जी तुम्हाला भेटलेली आहे तिचा भरपूर वापर करा. मग आता ही कमीत कमी 10 वर्ष झाली असेल, काही आयडिया नाही, पण 10 वर्ष झाली असेल. 2015चा सिलेबस आहे यानुसार. तर ही जी संधी आहे पुढे तुम्हाला परत मिळेल की नाही आपल्याला काही गॅरंटी नाही मिळत. म्हणून
आत्ताच चालू करा अभ्यास. आणि आपल्या GDC वर सर्व काही अवेलेबल आहे. तुम्हाला काही पण कुठेच जायची गरज नाही आहे. आपल्या GDC क्लासेसवर सर्व अवेलेबल आहे. तुम्हाला जो कोर्स घ्यायचा आहे महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टरसाठी तो कोर्स रिलीज पण होणार. तो पहिलेपासून चाललेला पण आहे. तुम्ही दोन्ही बघू शकतात. तुमच्यासाठीच आम्ही काम करत आहोत. तर ही संधी वाया घालवू नका आणि याचा भरपूर वापर घ्या. तर नमस्कार सर्वांना. आता भेटूया नंतर. थँक यू सो मच.